होतो आणि तिथं आणि मी तिथं हळदीचा हळकुंड जर आलं तर मी राजीनामा देतो. साहेब तिथं कमीत कमी 5 एकर मध्ये 29 प्रकारच्या वेगवेगळ्या जातीचं हळदीचं बेणं पेरलं गेलं. त्याच्यातून चांगल्या प्रकारची हळद निघाली. त्याचे व्हिडिओज आमच्याकडे. कृषी विभागाची ती जमीन आहे. कोण्याही इतर खासगी व्यक्तीच्या नावावरती जमीन नाही. आज इथं पत्रकार बंधू आहे, तुमच्या देखत सुद्धा सांगतो की ती जमीन खासगी मालकाच्या नावावर नाही. तुम्ही 7-12 सेतू सुविधा केंद्रावर जा, ती जमीन कृषी विभागाच्या नावानं तुम्हाला झालेली पाहायला मिळेल. ती कोण्या मॉडर्न मार्केटच्या नावाखाली खासगी व्यक्तीच्या घशामध्ये जमीन गेलेली नाही. तिथं काहीतरी व्यापारी गाळे काढून ते काहीतरी विकाविकी करून 5-10 लाख प्रत्येक गाळ्या मागे काढण्याचं जे त्यांचं षडयंत्र होतं, या षडयंत्राला धुळीस मिळवण्याचं काम आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांनी केलं. आदरणीय खासदार आदरणीय संतोषदादा वांगर यांच्या माध्यमातून हे काम सर्वसामान्य शेतकऱ्याच्या हितासाठी माननीय बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन व प्रक्रिया उद्योगासाठी ती जमीन त्यांनी संपादित करून घेतली. आणि तिथं आमदार महोदय एवढं खोटं बोलतात साहेब, मला सांगतो इतकं खोटं बोलणारा माणूस आहे की त्याचं म्हणजे असं माणसाला भेटलं की त्याला वाटतं बाबा बाबा हे तर किती देव माणूस त्याच्या बाजूला गेले की ते लगेच पुढे गेले की ते याचं काय खरं आहे त्याचं काय खरं आहे, याची पाहतून त्याची पाहतून याला जेलमध्ये घालतो आणि याला बर्बाद करतो. अतिशय साहेब इतके विचार म्हणजे आता मी बोलू ना इथं अतिशय म्हणजे वैचारिक पातळी शून्य असलेले हे लोक आहेत. सर्वसामान्य जनतेनं 2019ला गेला बाबा गरीब घरातलं पोरग आहे, शेतकऱ्याचं शेतकरी पुत्र म्हणून एक स्लोगन काढलं त्यांच्या सोबतच्या कार्यकर्त्याची सुद्धा प्रचंड प्रमाणामध्ये निराशा झालेली आहे. ज्या कार्यकर्त्याला वाटलं होतं की आपलं काहीतरी भलं होईल, आपलं काहीतरी चांगलं होईल, नवीन माणूस आहे, आपल्या संग उठायला बसायला आपल्या संग चहा प्यायला जेवण करायला आकड्यावर जेवायला यायलाय, म्हणजे आपलं कायच भलं होईल, आपल्या आकड्या बसून चकाचक असं काहीतरी होतंय काय की हे सर्व त्यानं मातीत मिसळण्याचं काम केलं. सोबतच्या कार्यकर्त्यासोबतच या जनतेच्या सुद्धा ज्या काही आशा अपेक्षा होत्या याचं भंग करण्याचं काम आदरणीय आमचे मित्र या विधानसभेचे आमदार यांनी केलेलं आहे. त्यांच्याकडून खूप अपेक्षा होत्या जनतेला किंवा यांच्या माध्यमातून काहीतरी चांगलं होईल, परंतु त्या अपेक्षा धुळीत मिसळण्याचं काम केलं. आणि त्यांनी काय कमीलं, जनता कमीली, माणसं कमीली, माणुसकी कमीली का पैसा कमीला हे मला तुम्हाला सांगण्याची गरज नाही. त्यांनी काय कमीलं या सर्वसामान्य जनतेला माहीत आहे. आणि इथून पुढच्या काळातही त्यांनी जे दबाव तंत्र आज सुरू केलेलं आहे, विधानसभेची निवडणूक 2 महिन्यावर येऊन ठेवलेली, अवघ्या मला तर वाटतं की 20 सप्टेंबरच्या आसपास साहेब विधानसभेचं आचारसंहिता लागेल असं एक आपल्याला अपेक्षित आहे. या सर्व गोष्टी समोर असताना त्यांनी सर्वसामान्य कार्यकर्ता असो, एखादा पदाधिकारी असो, एखादा लोकप्रतिनिधी असो, त्याला मी तुला फंड देतो, मी तुला अमुक देतो, मी तुला कोटीतच भाषा चालू लाखात नाहीच, 5 कोटी देतो, 2 कोटी देतो, 3 कोटी देतो. इतके दिवस तर साहेब पताच नव्हता की हे कोण्या गटात आहे. शरद पवार साहेबाकडे तर अजित पवार साहेबाकडे काहीच मिळ नव्हता. हे मुंबईला गेलो की दादा आणि वसमत मध्ये आलं की मोठी साहेब, म्हणजे असं येड्यात काढण्याचं काम चालू होतं साहेब. या मागच्या 15-20 दिवसाच्या काळामध्ये त्यांनी कुठेतरी आता अजितदादा पवार साहेबांचा बॅनरवर फोटो लावायचं काम सुरू केले. मग लोक म्हणजे अरे हे आता दादा संघ आहे बरं, मग लोकांना माणसाला आता नाही आता हे दादा संघ आता मग पवार साहेबांचा. मग त्याचे जे या वसमत विधानसभेमध्ये त्यांनी सुद्धा 10 वर्ष राज्य केलं असेल आदरणीय दांडेगावकर साहेब. ते दांडेगावकर साहेब सुद्धा कुठेतरी वेगळ्या मार्गाने त्यांनी त्यांचं काम सुरू केल्यामुळं आणि यांनी यांचा एक बाजू घेतल्यामुळं लोकांची जी संभ्रमावस्था होती ती संभ्रमावस्था दूर झाली. आणि राष्ट्रवादीची सुद्धा 2 गट प्रखरपणे या वसमत विधानसभा मतदारसंघामध्ये जनतेला पाहायला मिळाली. आणि मग त्यांनी सुरू केलं कोणाला ब्लॅकमेलिंग कशी करायची, कोणाला कामाची अपेक्षा आहे बाबा तुला 10 लाखाचं देतो, तुला 1 कोटीचं देतो, तुला 2 कोटीचं देतो. पण सर्वसामान्य जनतेला मी आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या मीडियाच्या माध्यमातून सांगतो की कुणीही यांच्या दबाडाच्या अवतानाला भरू नका. कारण राहिला 1.5 महिना, या 1.5 महिन्यामध्ये काय काय कामं देणार आहे, कोणाला देणार आहे आणि हे तुम्ही ओळखा की 4.5 वर्ष का दिलं नाही तुम्हाला काम, 4.5 वर्ष का तुमचं काम केलं नाही, 4.5 वर्ष सर्वसामान्याच्या ज्या गोरगरिबांच्या अडचणी होत्या त्याच्यासाठी तुम्ही का धावून गेली नाही. ह्या सर्व गोष्टीचा तुम्ही कुठेतरी परखडपणे विचार करा की लबाड लांडगं ढोंग करतय, लबाड लांडगं सोंग करतय. 1.5 महिना काढायचाय, पुन्हा आमदारकी पदरात पाडून घ्यायची आणि पुन्हा जशी ते चलतही जाईल. मग पुन्हा 4.5 वर्ष हेच पाडा. त्याला माहिती आहे की बरोबर 2 महिन्यावर आलं की पुन्हा एकदा अजून लोकांना येड्यात काढण्याचं काम चालू करता येते. पुन्हा मग असं चॉकलेट वाटायचे आणि पुन्हा मग आपलं
कार्यक्रम पुढे चालू द्यायचा. या गोष्टीचा सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य जनतेने कुठेतरी विचार करण्याची गोष्ट आहे. आणि ते येऊन जाऊन त्यांचं सांगतात की आम्ही डोळ्याचे शिबिर घेतले. साहेब इथं मला वाटतं आपले काय जंगमवाडीचा लायन्स क्लबच्या माध्यमातून गोरगरीब जनतेचं मोफतमध्ये ऑपरेशन करण्याचं काम हे चालूच असते. त्यांचं पूर्वापार सतत त्यांचं काम वर्षानुवर्ष चालू. त्या कामाला कुठेतरी यांनी स्वतःच बॅनर लावले खेड्यापाड्याने आणि स्वतःचे बॅनर लावून ते कार्यक्रम त्याने दाखविला की मीच करायलो हे सगळं. सर्वसामान्य जनतेला काय कोणाला माहित नसते, आपल्यासारख्याला काही माहित नाही, तर ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेला काय गोष्टी माहित राहणार आहेत. त्यांनी आपलं बॅनर लावलं. ती एसटी तिकडून याची जंगमवाडीची लायन्स क्लबची, ती लायन्स क्लबवाले नेणं आणणं खाऊ घालणं ऑपरेशन करणं ह्या गोष्टी सर्व स्वतःच्या पैशाने करतात. ते कोणाकडून कसली मदत घेत नाही. त्याच्या एसटी मध्ये हे उभे, हेच फोटो सेशन. लोकांना वाटायला बाबा मलाच आम्हाला एसटी आणून सोडायला एसटी, तिच्या जेवणावर बी हेच तिथं उभे. जसं काय येईल तिथं तांदूळ दिला गहू किती वेळात काढणार तुम्ही लोकांना, किती वेळात काढणार. आम्ही इतके दिवस बोलत नव्हतो, परंतु बोलायची वेळ आलेली आहे. कुठंतरी सर्वसामान्य जनतेला ही गोष्ट समजून सांगण्याची वेळ आलेली आहे. त्याच्यामुळे मी आज इथं पोट खिडकीनं आपल्या समोर या सर्व त्याचे खोटारडेपणाचा आव आणून स्वतःला कसं स्वयंघोषित धर्मात्मा करण्याचं काम जे चालू आहे ते कुठंतरी आपल्या सर्वसामान्य जनतेसमोर आणण्याचं काम हे माझ्यासारख्या एका सामान्य तरुणाचं आहे. ज्यामुळे मी आपल्या समोर या मीडियाच्या माध्यमातून सर्व या वसमत विधानसभा क्षेत्रातील जनतेच्या समोर या गोष्टी मांडण्याचं काम इथे केलेलं आहे. आदरणीय संजीवजी भोर साहेबांना मी परत एकदा विनंती करतो की साहेब इथं खूप छोट्या प्रमाणात आपले हे पदाधिकारी म्हणजे जेवढे सर्कल प्रमुख आहेत तेवढे ATV न्यूज बातमी जनकल्याणाची.